झालेलं असल्यामुळं आणि ती जवळच या दर्शनार्थ जायचं असल्यामुळे या ठिकाणी आपण केवळ 10 मिनिट आजचं भागवत घेणार आहोत आणि बाकीचा भाग आपण उद्याच्या चिंतनामध्ये घेऊ. या ठिकाणी श्रीमद भागवताच्या प्रारंभी ते म्हणतात की श्रद्धाधाना मुनयो, या ठिकाणी या गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्याला मुनित्व पाहिजे. 5 गोष्टी या ठिकाणी सांगितल्यात. कोणत्या? यामध्ये मुनित्व पाहिजे. मुनित्व म्हणजे साधुत्व पाहिजे. त्याचप्रमाणे या साधुत्वाबरोबर श्रद्धा पाहिजे अंतःकरणामध्ये. तत्श्रद्धाना मुनयो आणि ज्ञान आणि वैराग्य यातून प्राप्त झालं पाहिजे आणि त्यातून भक्ती निर्माण झाली पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा साधुत्व, अंतःकरणामधली शुद्धता. अंतःकरण जसं जसं शुद्ध होईल तसं साधुत्व प्राप्त होतं आणि या साधुत्वाच्यासाठी श्रद्धाधाना, अंतःकरणात तीव्रतर अशा प्रकारची पक्की श्रद्धा पाहिजे. तत्श्रद्धाना मुनयो ज्ञान वैराग्य युक्तया, ज्ञान आणि वैराग्य यांनी युक्त असलेलं या ठिकाणी श्रद्धासुद्धा कशी पाहिजे? पक्की पाहिजे, ज्ञानपूर्वक पाहिजे. अंधश्रद्धा नको, श्रद्धा ही ज्ञानपूर्वक पाहिजे. आणि पश्चन्ते आत्मनीच आत्मानं भक्त्या श्रुतगृहीतया, ते म्हणतात आत्मनीच आत्मानं, आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताचा साक्षात्कार व्हायचा असेल तर आधी वेदांत श्रवण. श्रुत म्हणजे वेदांत, श्रुतीचं श्रवण झालं पाहिजे, वेदांताचं ज्ञान ऐकलं पाहिजे आणि गृहीतया आपल्या अंतःकरणामध्ये ते ठसलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी या भक्ती कशी पाहिजे, भक्ती कशी असावी या संबंधीचं या ठिकाणी भूमिका सांगतात की आधी षडंग भक्तियोग त्याला म्हणतात. 6 प्रकारचा भक्तियोग आहे हा षडंग भक्तियोग. नवविधा भक्ती आपल्याला माहिती आहे, पण षडंग भक्तियोग कोणता भागवतामध्ये सांगितलेला? तर ते म्हणतात यासाठी मुनित्व, श्रद्धा, ज्ञान, वैराग्य, वेदांत श्रवण आणि त्यातून निर्माण झालेली भक्ती. अंतःपुभीर द्विजश्रेष्ठा, द्विजश्रेष्ठा शब्द वापरला आहे शौनकादिकांसाठी. शौनक हे द्विज होते, ब्राह्मण होते आणि ते ऋग्वेदाचे प्रचारक होते, अभ्यासक होते. ऋग्वेद त्यांनी ग्रहण केलेला होता. त्यामुळं द्विजश्रेष्ठा वर्णाश्रम विभागशः स्वनुष्ठतस्य धर्मस्य संसिद्धिर हरितोषणम, त्यातून हरितोषणम भगवान प्रसन्न झाला पाहिजे. आणि हरिराराधनम, हरितोषणम आराधनम संसिद्धी फलम असं म्हटलंय. हे संसिद्धी म्हणजे काय तर फळ. सर्वात फळ म्हणजे काय? परिणाम. या सगळ्याचा परिणाम हा भक्ती झाला पाहिजे. अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय झाला पाहिजे. तस्मादेकेन मनसा भगवान सात्वतांपती श्रोतव्य कीर्तितव्यश्च ध्येय पूज्यश्च नित्यदा. आता या ठिकाणी त्यांनी मग यासाठी तस्मादेकेन मनसा, तेवढ्या एकाच गोष्टींनी भगवान प्रसन्न होतो आणि यासाठी भक्ती हीच सर्वश्रेष्ठ आहे. केवलम श्रम एवेति प्रपंचितम, भक्तीशिवाय केलेल्या सर्व गोष्टी केवळ श्रमच आहेत, निरर्थक परिश्रम आहेत. केवळ भक्तीशिवाय कुठल्याही गोष्टीला अर्थ प्राप्त होत नाही. म्हणून इदानीं तो भक्तीर मुक्तिफलत्वम, भक्तीचं फळ काय तर मुक्ती. आणि म्हणून यदित या ठिकाणी ते म्हणतात की आपल्याला अशा या भक्तीचं महत्त्व समजून घेण्यासाठी ते म्हणतात ही भक्ती कशी असावी तर ती ज्ञान वैराग्य युक्त असलेली भक्ती. धर्म फक्त भक्ती करण्यासाठी दिलेला आहे. ते म्हणतात धर्माचा उपयोग तुम्ही स्वार्थासाठी करू नका, धर्माचा उपयोग तुम्ही आत्मकल्याणासाठी करा. थोडक्या स्वार्थासाठी करू नका, अल्पकल्याणासाठी करू नका, सांसारिक उपयुक्ततेसाठी करू नका. धर्म आहे पण धर्माचा उपयोग तुम्हाला मुक्तिकारण म्हणून करा. मुक्तीसाठी तुम्ही त्या धर्माचा उपयोग केला पाहिजे. भक्ती प्राप्त करून घेण्यासाठी धर्माचा उपयोग केला पाहिजे. श्रोतव्य म्हणजे ऐकलं पाहिजे आणि नित्यदा पुन्हा पुन्हा भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. भक्ती हा धर्म आपल्याला एवढंच सांगतो की आपण भगवंताच्याकडे जाण्याचा मार्ग कोणता आहे
हे धर्म सांगतो. आणि या धर्माने आमच्या सर्व अंतःकरणातल्या ग्रंथी आपोआपच ज्ञानाने नष्ट होतील. छिंदंती, भक्तीतून मुक्ती प्राप्त होते. भक्ती हळूहळू दृढ होते आणि मग सांसारिक इच्छा राहत नाही. सांसारिक इच्छा राहतच नाही. या ठिकाणी विद्यारण्य स्वामी फार मोठे होऊन गेले. विद्यारण्य स्वामी ज्यांनी पंचदशी लिहिली, ते अत्यंत गरीब होते. धनाची अपेक्षा होती. विद्यारण्य स्वामींनी धन प्राप्त व्हावं म्हणून पुरश्चरण केले गायत्रीचे. 24 पुरश्चरण केले गायत्रीचे. गायत्री प्रसन्न झाली नाही. आणि आता पुन्हा एकदा अंतिम प्रयत्न करावा म्हणून पुरश्चरण सुरू केलं की गायत्री देवी प्रसन्न झाली. विद्यारण्य स्वामीला म्हणाली, महाराज काय पाहिजे तुम्हाला, मागा. विद्यारण्य स्वामी म्हणाले, अगं ज्या वेळेला मला गरज होती त्यावेळेला तू आली नाहीस. मला ज्या वेळेला पैशाची गरज होती, मला धनाची गरज होती, मला सांसारिक इच्छा होत्या, तेव्हा तू आली नाहीस. आणि आता आलीस. तिने काय दाखवावं? तिने दाखवलं, विद्यारण्य महाराज पहा तुमच्या पलीकडे काय दिसतंय. म्हणजे काय? तुझ्या पापाचे 24 डोंगर होते. एका एका पुरश्चरणाने एक एक डोंगर नष्ट झाला. आता सगळे डोंगर नष्ट झाले पापाचे, आणि म्हणून मी आज तुझ्यासमोर प्रसन्न झाले. म्हणजे जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये पापवृत्ती आहे तोपर्यंत भगवत प्राप्ती आपल्याला होत नाही. भगवान प्रसन्न होत नाही. आपल्याला वाटतं का होत नाही, का होत नाही? अरे जोपर्यंत हळूहळू प्रयत्न चाललेलेच असतात, पण आपल्याला ते दिसत नाही. सांगायचं तात्पर्य असं की मग विद्यारण्य स्वामी म्हणाले, आता मला पैशाची गरज नाही, आता मला धनांची गरज नाही, आता मला फक्त मुक्ती पाहिजे. म्हणजे एक वेळ अशी येते की ज्या वेळेला माणूस म्हणतो मला काही नको देवा, आता मला धन नको, मान नको, मोठेपणा नको, थोरवी नको, पैसा नको, सांसारिक कोणत्याच गोष्टी नकोत, आता मला फक्त तुझ्या चरणाची सेवा दे, बस दुसरं काही नको. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. ही किती अत्युच्च कोटीची मागणी आहे. ही कोणत्या अवस्थेत आहे? संत तुकाराम महाराजांना गरज नव्हती का पैशाची? होती, पण मागितलं नाही का? क्षुल्लक गोष्टीसाठी काय मागायचे? क्षुल्लक गोष्टी काय मागायच्यात? शिवाजी महाराजांनी एक पत्र पाठवलं तुकाराम महाराजांना. म्हणाले, माझ्याकडे या, तुम्ही तुमचं दर्शन घ्यायचंय, तुम्हाला काही पैशाची मदत मी करेन. तेव्हा तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं, तुम्हापाशी आम्ही येऊन या काय, वृथा शीण आहे चालण्याचा. अहो महाराज, तुमच्याकडे येऊन आम्ही करायचं काय? आम्हाला पैसा नको, आम्हाला संपत्ती नको, आम्हाला हिरे माणकं नको, आम्हाला जमीन जुमला नको, काही नको. मग तुमच्याकडे आम्ही यायचंच कशासाठी? वृथा शीण आहे चालण्याचा. चालण्याचे फक्त परिश्रम होतील, आणि आम्ही सदैव सुडके, आम्हा देखता चोर धाके. आम्ही सुडके म्हणजे आम्ही इतके कफल्लक आहोत की आम्हाला पाहिलं तर चोरच पळून जाईल की माझं काही चोरी करायला येईल म्हणून. तेव्हा आम्हाला कशाचीही गरज नाही. समलोष्ठाश्म कांचना, अशी वृत्ती असणारे संत तुकाराम असो, अशी वृत्ती असणारे संत रामदास स्वामी असो, अशी वृत्ती असणारे संत एकनाथ महाराज असो, यांना काहीही गरज नाही कशाची. आणि म्हणून ते म्हणतात की असे जे असतात, तस्मादेकेन मनसा, भगवंताशी तल्लीन झालेले. कारागृहामध्ये एखादा माणूस कारागृहामध्ये अडकलेला आहे आणि त्याची सुटका झाली. आज तुमची सुटका आहे म्हणे, आज तुम्हाला कारागृहातून सोडणार आहेत. काय आनंद होतो त्याला, कारागृहातून सोडणार आहेत, कारागृहातून सोडणार आहेत. आणि त्यांनी सोबत काही फडके नेलेले असतात, काही एखादं बुटकुलं नेलेलं असतं, ताटवाटी नेलेली असते, किंवा काही त्याच्यासोबतचं पांघरुणं असतात, कपडे असतात, त्याची गठोडं बांधून ठेवलेलं असतं. कारागृहातून सुटल्यानंतर तो घरी येतो. लोक म्हणतात, अहो तुमचं ते गठोडं राहिलं ना, मग आता पुन्हा जातो का कारागृहात? नाही बाबा, जाऊ दे म्हणले, गठोडं गेलं तर गेलं, मला काय करायचं त्या गठोड्याचं? का? अहो आता त्याच्या पुढे मी सुटका झाली. तशी संसारातून ज्यांची सुटका होते त्यांना पुन्हा संसाराच्या या व्यापातापात यावंसं वाटत नाही. कोणत्याही धनामानाच्या या गोष्टीमध्ये त्याला रस वाटत नाही. तात्पर्य असं, याप्रमाणे ते म्हणतात की भगवंताच्या
चिंतनामध्ये जेव्हा एकरूप आपलं मन होतं, श्रोतव्य कीर्तितव्यश्च, भगवंताची कीर्ती आपण ऐका, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं चिंतन करा, भगवंताची पूजा करा. एक दिवस करून चालत नाही, नित्यदा सतत करा. तर त्याच्यातून मग काय होईल? यदनुध्यासनायुक्ता कर्मग्रंथी निबंधनम छिद्दंती कोविदस्तस्य कोनु कुर्यात कथारतिम. ते म्हणतात अशा भगवंताच्या नामस्मरणामध्ये जेव्हा आपण तल्लीन होतो तेव्हा ज्ञान आणि वैराग्ययुक्त अशी भक्ती जेव्हा निर्माण होते तेव्हा आपल्याला अंतःकरणामध्ये केवळ मुक्तीचीच, मोक्षाचीच तेवढी इच्छा असते, बाकी कशाचीही इच्छा नसते. भगवंताच्या याच्यासाठी भगवंताची एकच भक्ती तुम्हाला काय करते ते म्हणतात छिंदंती कोविदास्तस्य कोनु कुर्यात कथारतिम यदनुध्यासिना. भगवंताचं ध्यान म्हणजे तलवार आहे. अशिना, अशी म्हणजे तलवार, अशिना म्हणजे तलवारीने. काय करायचं या भगवंताच्या ध्यानरूपी तलवारीने? सगळ्या कर्मग्रंथी नष्ट करायच्यात. कर्मग्रंथी निबंधनम, सर्व कर्माच्या ग्रंथी. कर्म आपण करतच राहतो आणि त्याच्या गाठी तयार होतात. गाठ कशी तयार झाली हो? काय म्हणले आपल्याला काय माहित? अहो, कॅन्सरची गाठ कशी तयार झाली? आपण काय, कॅन्सरची गाठ आपोआप कशी तयार झाली? तुमच्या खाण्यापिण्यात, वागण्या बोलण्यात, त्याचप्रमाणे आपल्या आहार विहारात जे काही कमी जास्तपणा येतो त्यातून गाठी तयार होतात. ह्या गाठी कोणी तयार नाही केलेल्या, त्या दोष आहे, दोष. गाठी म्हणजे दोष. तेव्हा आपल्या शारीर दोष, आपला मानसिक दोष, यातून या गाठी तयार होतात. अंतःकरणामध्ये कर्मग्रंथी निबंधनम, या कर्माच्या गाठी आहेत, त्या आपल्याला दिसत नाहीत. कॅन्सरची गाठ तरी दिसते, कर्माची गाठ कुठे दिसते हो? आपण काय खडे खातो का? नाही. मग पित्ताचे खडे कुठून होतात? मूत्राशयामध्ये खडे कुठून होतात? खडे, अरे हो, तुमच्या शरीराचा तो विपरीत परिणाम आहे. तुमच्या शारीरिक असणाऱ्या खाण्यापिण्यातून, आहार विहारातून निर्माण झालेला तो विकार आहे. हा विकार हा शरीराचा एक धर्मच आहे. त्याप्रमाणे तो होऊ नये म्हणून मग आपण प्रयत्न करावा लागतो. तसं कर्मग्रंथी निबंधनम, कर्माच्या गाठी आपोआपच तयार होतात, ज्या आपल्याला दिसत नाहीत. पण त्या तोडायच्या असतील तर फक्त एकच केलं पाहिजे, ते म्हणजे ध्यान. ध्यानाच्या द्वारे, ध्यानरूपी तलवारीने आपल्याला ह्या गाठी तोडायच्या. आणि छिंदंती कोविदास्तस्य कोनु कुर्यात कथारतिम. आणि त्यासाठी काही फार प्रयत्न नकोत करायला. मग कसे काय करायचे हो? ते म्हणतात कथारतिम, फक्त भगवंताच्या कथेवर विश्वास ठेवा, भगवंताच्या कथेवर प्रेम करा, भगवंताच्या कथा गा, भगवंताच्या कथा सांगा, भगवंताच्या कथा ऐका. त्यातून छिंदंती कोविदास्तस्य, जर या गाठी भगवंताच्या कथेने तुटत असतील तर बाकीच्या गोष्टीची काय गरज आहे? अहो, या ठिकाणी एका ओवीमध्ये मुकुंदराज स्वामींनी असं म्हटलंय की कल्पतरूचे निपाडे जरी फळती घरची झाडे. अहो, घराच्या झाडाला जर कल्पतरू वृक्षाप्रमाणे फळ येत असेल तर आपल्याला कल्पवृक्ष बघण्यासाठी या स्वर्गात जायची काय गरज आहे? कल्पतरूचे निपाडे जरी फळती घरची झाडे तरी तीही अमरावतीचे निकोडे. मग अमरावती काय वेगळी आहे? स्वर्ग काय वेगळा आहे? इंद्राची इंद्रपुरी काय वेगळी आहे? जर आमच्या घरच्या झाडाला जर कल्पवृक्षाची फळं येत असतील तर मग अमरावतीला का जायचं? पहा रुईची या झाडी जरी भरती मधाच्या कावडी. मुकुंदराज स्वामी म्हणतात पहा रुईची या झाडी, रुईचं झाड आहे आणि या रुईच्या झाडाला मधाच्या कावडी, त्यातून मध बाहेर पडतोय म्हणे. अरे मग तरी डोंगर धांडोळ्याची आडी का पडो द्यावी. तर मग डोंगर धुंडाळायची काय गरज आहे? मधासाठी तुम्ही डोंगर, बाकीच्या ठिकाणी मोहळ, मध शोधायची काय गरज आहे? जर तुमच्या रुईच्या झाडाला मधाच्या कावडी मिळत असतील तर दुसरीकडे जायची गरज नाही. तसं फक्त भगवंताच्या कथेने जर तुमच्या अंतःकरणातल्या ग्रंथी नष्ट होत असतील तर दुसरीकडे जायची काय गरज आहे हो? ते म्हणतात दुसरीकडे जायची काही गरज नाही. याप्रमाणे आपल्याला नष्ट शृण्वतां स्वकथां कृष्ण पुण्यश्रवण कीर्तना हृदयत्वचो हे भद्राणी विधुनो ते सुर सदाम. भगवंताच्या
कथा काय करतात, तुम्हाला काय करायची गरज नाही. आपण खातो दररोज, जेवतो आपण, मग जेवतो खातो, मग पचन करायला तुम्ही काय वेगळा प्रयत्न करता मला सांगा. की नाही हे खाल्लं तर मला पचन करायला मला वेगळे प्रयत्न करावे लागले. काय करतो प्रयत्न? काही करत नाही. रोज आपण पोळी खातो, भाकरी खातो, कधी भजे खातो, कधी पुऱ्या खातो, सगळं खातो आणि आपोआप पचतं. निगीर्ण मनलो यथा, आपल्या पोटामधला अग्नी तो आपल्याला सगळं पचन करून देतो. तुम्हाला कळत सुद्धा नाही, तुम्हाला सांगतही नाही मी पचन करायलोय. का? तुम्हाला न सांगता तो पोटामधला जो अग्नी आहे तो सगळं पचन करतो. त्याचं कारण ते म्हणतात हा भगवंताच्या कृपेचा परिणाम आहे. तसं नुसती कथा जरी श्रवण केली तरी ती कथा तुम्हाला अंतःकरणामध्ये शांती निर्माण करणारी, सर्व प्रकारच्या हृदय ग्रंथी नष्ट करणारी ही कथा असेल. म्हणून शृण्वताम स्वकथाम कृष्ण पुण्यश्रवण कीर्तना, भगवंताची पुण्यकारक अशी कथा. काहीही तुम्हाला करायची गरज नाही, फक्त कथा ऐका, भगवंताच्या गाथा ऐका, भगवंताच्या कथा सांगा, त्यातून सगळ्या प्रकारचं पाप नष्ट होईल आणि हृदयातल्या सगळ्या ग्रंथी नष्ट होतील. हृदयंतस्तो ह्यभद्राणी विधुनोति सुहृत्सताम, अंतःकरणातले सगळे अभद्र नष्ट होतील. याप्रमाणे आता या भगवंताच्या कथेने काय परिणाम होतो हे सांगितल्यानंतर ही भगवंताच्या कथेमध्ये काय सामर्थ्य आहे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या संतांच्या पुण्यतीर्थ निषेवणात भगवंताच्या कथेप्रमाणेच पुण्यतीर्थ जर आपण त्या ठिकाणी योग्य तीर्थाटनं केली, त्याचप्रमाणे संतांचा सहवास केला, त्यांचे कथा ऐकल्या, म्हणजे आता अंतःकरणात भक्ती निर्माण करायची तर साधनं कोणती आहेत? अंतःकरणात भक्ती निर्माण करायची, पण साधन कोणतं आहे हे साधन सांगताना आता पुढे जे साधन सांगतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. आज महाराजांच्या पालखीसाठी आपण जाणार. कुंडलीक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण